श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. गेल्या भागात आपण प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूची कथा ऐकलेली होती. प्रल्हादामध्ये सद्वासना होती आणि म्हणून तो देव मानला गेला. हिरण्यकश्यपूला असद्वासना असल्यामुळे त्याला राक्षस मानलं गेलं. त्याची वृत्ती भोगवृत्ती होती. अहंकार आणि लोभाचं हिरण्यकश्यपू हे एक प्रतीक आहे. आता या वासनेचा क्षय होण्यासाठी 8व्या स्कंदामध्ये 4 उपाय सांगितलेले आहेत. भागवताचं फळ आहे रासलीला. जीवाला कृष्णाशी ऐक्य साधायचं आहे. जीव एकदा का श्रीकृष्णामध्ये विलीन झाला तर त्यापासून तो कधीच वेगळा होत नाही. ज्याच्या वासना क्षीण झालेल्या असतात त्यालाच रासलीलेमध्ये प्रवेश मिळतो. अनंत जन्मांच्या वासना मनामध्ये दडून बसलेल्या असतात आणि त्या वासना माणसाला अनेक प्रकारची दुःख देतात. तरी पण मनुष्य काही त्या वासनांना सोडत नाही. ईश्वराची अनुभूती आल्याशिवाय, अनुभव आल्याशिवाय वासना कधीच नष्ट होत नाहीत. आणि जोपर्यंत वासनेत आकर्षण आहे तोपर्यंत ती जाणार नाही. प्राणायामातला कुंभक जसा वाढवाल तशा वासना नष्ट होतील. आठव्या स्कंदामध्ये वासनेच्या क्षयासाठी 4 उपाय सांगितलेले आहेत. पहिला उपाय आहे हरिस्मरणाचा. हरीचं स्मरण नित्य करत राहावं आणि मग सवयीने वासनेचा नाश होईल. दुसरा उपाय सांगितलाय की हे सर्व ईश्वराचं आहे आणि ते सगळ्यांसाठी आहे अशी मनाची नेहमी धारणा ठेवावी. मनामध्ये हा विचार कायम पक्का ठेवावा की हे सगळं काही ईश्वराचं आहे, त्याने निर्माण केलंय आणि त्याने सगळ्यांसाठी निर्माण केलंय. गरीब, श्रीमंत, दरिद्री, तसेच उच्च नीच, पापी माणूस, पुण्यवान माणूस, सगळ्यांसाठी त्यांनी निर्माण केले असं जेव्हा माणूस समजेल तेव्हा हळूहळू वासनेचा नाश होईल. तिसरा उपाय सांगितला आहे. सूत म्हणतायत की बलिराजांनी सर्वस्वाचं दान दिलं, त्याप्रमाणे संकटकाळी विपत्तीत सुद्धा स्वतःच्या वचनाचं पालन करा आणि बलिराजासारखं दानी व्हा. चौथा उपाय सांगितला आहे की परमेश्वराला शरण जाणं, शरणागती. जर जीव भगवंताला शरण जाणार नाही, त्याचं नामस्मरण करणार नाही तर तो वासनेचा कधीच नाश करणार नाही आणि वासनेचा नाश झाल्याशिवाय त्याला रासलीलेत प्रवेश मिळणार नाही. आता पुढे परीक्षिताने विचारले की गुरुदेव, स्वयंभू मनूचा वंश तुम्ही विस्तारांनी मला सांगितला. मरीची वगैरे प्रजापतींनी आपली वंशपरंपरा चालवली.
आता मला दुसऱ्या मनुविषयी मला समजून घ्यायचं आहे, तर त्यांची कथा आता मला कृपा करून तुम्ही सांगा. तेव्हा शुक म्हणालेले आहेत, अरे या कल्पात स्वयंभू वगैरे सारखे 6 मन्वंतरं होऊन गेलेली आहेत, म्हणजे 6 मनू होऊन गेलेत. त्यापैकी तुला मी स्वयंभू मनूची वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये देवता आदींची उत्पत्ती झालेली होती स्वयंभू मनूच्या काळात. स्वयंभू मनूची कन्या आकुतीपासून यज्ञ पुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी, देवहूतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी त्यांच्या पुत्र रूपाने परमेश्वराने अवतार घेतला. भगवान स्वयंभू मनू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राज्य त्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी मनामध्ये निघून गेले. त्यांनी सगळ्या प्रजा निर्माण करण्याचं कार्य ब्रह्मदेवानी त्यांच्यावर सोपवलं होतं, ते त्यांनी केलं आणि त्यानंतर ते तपश्चर्या करण्यासाठी आपली पत्नी शतरूपेसह वनामध्ये निघून गेले. सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभं राहून 100 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंतांची स्तुती करत असत. एकदा स्वयंभू मनू एकाग्र चित्ताने मंत्रमय उपनिषदांचा पाठ करीत होते. त्याच वेळेला तिथे एक भुकेलेले असे असुर आणि राक्षस आले आणि त्यांना खाण्यासाठी ते त्यांच्या अंगावर धावून गेले. त्याच वेळी अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष तिथे आले. याम नावाच्या देवांसह ते तेथे प्रगट झाले आणि त्यांनी त्या असुरांचा संहार केला आणि ते पुन्हा इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गामध्ये निघून गेले. आता स्वयंभव मनूच्या कार्यकालानंतर स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. हा अग्निपुत्र होता. द्युमान, सुषेण, रोचिष्मान ही त्याच्या पुत्रांची नावं आहेत. या मन्वंतरामध्ये मात्र इंद्राचं नाव रोचन असं होतं. तुषित इत्यादी देवगण होते. सप्तर्षी, ऊर्जस्तंभ वगैरे वेदवेत्ते असे सप्तर्षी होते या मन्वंतरात. प्रत्येक मन्वंतरातले सप्तर्षी वेगळे, प्रत्येक मन्वंतरामध्ये इंद्र वेगळे. इंद्र हे पद असल्यामुळे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या नावानी इंद्राचं नाव प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगळं आहे आणि त्या नावानी तो नाव धारण करून इंद्रपद मिळालेलं आहे. म्हणजे एकाच व्यक्तीला इंद्रपद मिळालेलं नाही, प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगवेगळ्या विभूती म्हणू आपण त्यांना इंद्रपद मिळालेलं आहे. वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता, तिच्यापासून भगवंतांनी विभू नावाने अवतार घेतला आणि ते स्वारोचिष मन्वंतरामध्ये प्रसिद्ध झाले. आता हे विभू होते ते आजीवन ब्रह्मचारीच राहिले आणि त्यांच्या प्रमाणेच 88,000 व्रतनिष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्मचर्याचे पालन करत होते. आता तिसरा मनू आहे तो उत्तम. हा उत्तम मनू हा प्रियव्रताचा मुलगा आहे. उत्तम मनूची मुलांची नावं आहेत पवन, सृंजय, यज्ञहोत्र. या मन्वंतरामध्ये वशिष्ठांचे प्रमद वगैरे 7 पुत्र होते. त्यांना सप्तर्षी हे पद मिळालं होतं. सत्य, वेदश्रुत आणि भद्र हे देवगण होते आणि इंद्राचं नाव होतं सत्यजित. धर्माची पत्नी सुनृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन नावाने या मन्वंतरामध्ये अवतार घेतलेला आहे आणि सत्यव्रत नावाचे देवगण उत्तम या मन्वंतरामध्ये होते. या मन्वंतरामध्ये इंद्र सत्यजित याचा मित्र बनलाय आणि त्यांनी दुराचारी, दुष्ट अशा यक्ष, राक्षस अशा भूतगणांचा संहार केलाय. आता चौथ्या मनूचं नाव होतं तामस. तिसरा मनू जो उत्तम होता त्याचा तामस हा भाऊ होता, म्हणजेच
तो प्रियव्रताचा पुत्र होता. पृथु, ख्याती, नर, केतू असे त्याला एकंदर 10 पुत्र होते. त्यावेळेला जे देवगण होते त्यांची नावं होती सत्यक, हरी, वीर आणि इंद्राचं नाव होतं त्रिशिख. आणि ज्योतिर्धाम असे सप्तर्षींची नावं होती. त्यावेळी विद्रुतीचा पुत्र वैद्रुती असे देवगण होते. या देवगणांनी जे वेद नष्टप्राय झालेले होते त्यांना आपल्या शक्तीने वाचवलं. आता ह्या मन्वंतरामध्ये भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाचा अवतार घेतलेला आहे. हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला आणि याच अवतारात त्यांनी गजेंद्राचं मगरापासून रक्षण केलं. आता पुढे परीक्षित म्हणतोय, हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबडातून कसं काय सोडवलं? सर्व कथांमध्ये हीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय आणि शुभ आहे की ज्याच्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा शुकाचार्य सांगतायत, परीक्षिता, क्षीरसागराने वेढलेला त्रिकुट नावाचा एक प्रसिद्ध सुंदर असा पर्वत होता. तो 10,000 योजने उंच होता आणि त्याची लांबी रुंदी सुद्धा चारी बाजूनी तेवढीच होती. त्याच्यात चांदी, लोखंड आणि सोन्याची अशी 3 शिखरं होती. त्या शिखरांच्या तेजाने समुद्र, दिशा आणि आकाश सुद्धा झगमगून जात असे. त्याची आणखी अशी कितीतरी शिखरं होती की जी रत्न आणि धातूंच्या रंगीबेरंगी छटांनी संपूर्ण दिशा प्रकाशित करून टाकत होती. त्या पर्वतावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, वेली, झुडपं होती. सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पाय धुत. त्यावेळेला हिरवे पाचू रत्न तेथील जमीन हिरवीगार करत. सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी येत असत. तिथे पुष्कळ नद्या आणि सरोवर होती. त्यातलं पाणी अत्यंत निर्मळ होतं. त्याच्या काठावर, जी सरोवरांच्या काठावर होती ती रत्नांची वाळू होती आणि ती अशी चमकून दिसत असे रत्नांसारखी. तिथे स्नान करण्यासाठी देवांगना येत असत आणि त्या देवांगनांच्या स्नानामुळे ते पाणी अतिशय सुगंधित होऊन जाईल. त्रिकुटाच्या या दरीमध्ये भगवान वरुणांचं एक उद्यान होतं, बाग होती. त्याचं नाव होतं ऋतुमान. आणि या ऋतुमानमध्ये सगळ्या देवांगना क्रीडा करण्यासाठी येत असत. आता पुढे शुकाचार्य सांगतायत की अरे राजा, त्रिकुट पर्वतावर एक बलवान हत्ती राहत असे. तो अनेक हत्तीणींचा पती होता. उन्हाळ्याचे दिवस होते. कडक उन्हाचा ऋतू होता आणि गजेंद्र हत्तीणींसह जलक्रीडा करण्यास सरोवरात गेला. स्वभावात असलेल्या हत्तीणी व मुले बाळे यांच्या मेळाव्यात तो आनंदाने विहार करू लागला. जलक्रीडेत मग्न असलेला तो गजेंद्र पाहून एका मगराने त्याचा पाय धरला. आता त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी गजेंद्राने आटोकाट प्रयत्न केले. कधी हत्ती जलाशयातून बाहेर फरफटत मगरीला आणत असे, कधी परत मगर हत्तीला पाण्यात ओढत असे. अनेक वर्ष झाली तरीही त्यांची चालूच होती लढाई. आता हत्ती थकून गेला होता. हत्ती स्थल जलचर आणि मगर जलचर. हत्ती स्थलचर तर मगर जलचर प्राणी आहे. पाण्यामध्ये हत्ती दुर्बल झाला. मगर काही हत्तीला सोडत नव्हता. आता ही गजेंद्र मोक्षाची कथा आपण थोडी बाजूला ठेवून प्रत्येक घराघरात असं घडतं की नाही बघा बरं. संसार हे जर एक सरोवर मानलं आणि जीव हा गजेंद्र आहे
आणि काळ हा मगर आहे. असं जर पाहिलं तर हत्ती हा अतिशय कामी प्राणी आहे. संसार विषयात आसक्त होतो आणि त्याला काळ आल्याचं सुद्धा भान राहत नाही जीवाला. हा गजेंद्र म्हणजे आपली जीवाची बुद्धी आहे, ती जी स्थूल आहे. ब्रह्मचर्याचा भंग होऊन ती बुद्धी जड जड बनते. सिंह वर्षातून एकदाच ब्रह्मचर्याचा भंग करतो, पण हत्ती म्हणजे जीव हा अतिशय कामी प्राणी आहे. त्याची बुद्धी जड होत जाते. हा त्रिकुटाचल पर्वत म्हणजे हे जीवाचं शरीर आहे आणि त्रिकुटाचलाचा दुसरा अर्थ काम, क्रोध आणि लोभ. संसार म्हणजे सरोवर आणि संसारात हा जीव काम क्रीडा करीत असतो. पुत्र दारादिकांसह तो क्रीडा करतो. ज्या ज्या संसारात माणूस रमत असतो त्या संसारात त्याचा काळ कधी येतो हे त्याला कळत नाही. ज्याला काम मारतो त्याला काळही मारतो. कामच माणसाचा उपभोग घेतो आणि त्याला क्षीण करत जातो. भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः. इंद्रियांना जेव्हा भक्तिरस मिळतो तेव्हाच ते शांत होतात. अनेक जन्मांपासून काळ जीवाला मारत आलेला आहे. मगराला आणि सापाला काळाची उपमा दिली आहे. ज्या संसारात मनुष्य कामक्रीडा करीत असतो तेथेच काळ सुद्धा राहत असतो. ज्याला जन्म आहे त्याच वेळी त्याची मृत्यूची वेळ ही निश्चित झालेली आहे. मगराने हत्तीचा पाय पकडला. काळ ज्यावेळी येतो त्यावेळी तो माणसाचा आधी पायच पकडतो. जेव्हा काळाची झडप पडते तेव्हा पत्नी, पुत्र कोणीही सोडवू शकत नाही. जेव्हा त्या मगराने हत्तीचा पाय धरला त्यावेळी हत्तीणी, लहान बच्चे कोणीच त्याला मगराच्या मिठीतून सोडवू शकलं नाही. त्याचं रक्षण करणारं कुणीच नव्हतं. अनेक दिवस त्यांनी वाट पाहिली. पत्नी, पुत्र, आप्त त्याला कोणीच वाचवू शकत नाही. सगळे थोडा वेळ त्याच्याबरोबर थांबले, थोडा काळ त्याच्याबरोबर व्यतीत केला, त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काळाच्या जबड्यातून तो काही सुटला नाही. काळरूपी मगरीच्या मिठीतून आपण सुटणार नाही. आता आपल्याला श्रीहरीच फक्त सोडवू शकतील. मगराच्या मिठीतून सुटण्यासाठी हत्तीने पुष्कळ प्रयत्न केले. दोघांमध्ये अनेक काळ, महिना वर्ष लोटली. युद्ध चाललंय. मगर हत्तीला खोल पाण्यात ओढून नेतोय आणि हत्ती जीवाच्या आकांताने पुन्हा त्या मगरीला घेऊन बाहेर येतोय. असे करत अनेक काळ निघून गेला आणि आता गजेंद्राची सुटका नाही असं म्हणून सर्वजण त्याचे आप्तस्वकीय त्याला सोडून गेले. त्याची पत्न्या, त्याची मुलं, नातवंड सगळेजण त्याला सोडून गेले. आता गजेंद्र एकटाच राहिलाय. जीव ज्या वेळेला मृत्यूशय्येवर एकटा पडलेला असतो तेव्हा त्याची स्थिती ही गजेंद्रासारखी होत असते. अंतकाळी जीवाला ज्ञान होत असते, परंतु त्या ज्ञानाचा अंतकाळी काहीच उपयोग नाही. त्यावेळेला त्याला वाटतं की अरे, मी मरणाची काहीच तयारी केली नाही, आता माझं कसं होईल. आपण एखाद्या सहलीला जायचं असलं तर त्या सहलीला जाऊन आपल्याला परत यायचं असतं, तरी पण आपण त्याची जय्यत तयारी करतो, बॅगा भरतो, सामान घेतो, काय तयारी करतो, पण जिथं जाऊन आपल्याला परत यायचं नाही अशा सहलीची मात्र आपण तयारी कधीच करत नाही. भगवंताला प्रसन्न कराल तर तुमची जीवननौका पार करून देण्यासाठी परमेश्वर ताबडतोब येईल. गजेंद्र पशु आहे हो, पण तो पशु असून सुद्धा देवाला हाक मारतोय. माणूस मृत्यूशय्येवर पडलेला असला सुद्धा हाय हाय करतो, देवाला, दुर्दैवाला, नशिबाला दोष देत राहतो. पण माणसाच्या तोंडून परमेश्वराचं ध्यान येत नाही, चिंतन येत नाही, मनन येत नाही. माणसाला खात्री होते की आता भगवंताशिवाय आपलं कुणीच नाही,
ईश्वराच्या आधारावाचून जीव निराधार आहे. तसंच गजेंद्राला सुद्धा कळलं की आता आपल्याला फक्त एक भगवंत वाचू शकतो, आणि म्हणून त्याने आता गजेंद्राने स्तुती करायला सुरुवात केली आहे. गजेंद्र फार व्याकुळ झालाय आणि तो आता श्रीहरीची स्तुती करतोय. न विद्यते यस्य च जन्म कर्म वा न नाम रूपे गुणदोष एव वा तथापि लोक्याप्यय संभवाय यः स्वमायया त्याननुकालमृच्छति तस्मै नमः परेशाय ब्रह्मणेऽनन्तशक्तये अरूपाय रुरूपाय नमश्चर्यकर्मणे नमः आत्मप्रदीपाय साक्षिणे परमात्मने नमो गिरां विदुराय मनश्चेतसामपि सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मेण विपश्चिता नमः कैवल्यनाथाय निर्वाणसुखसंविदे नमः शान्ताय घोराय मूढाय गुणधर्मिणे निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञानघनाय च क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्वाध्यक्षाय साक्षिणे पुरुषायात्ममूलाय मूलप्रकृतये नमः सर्वेन्द्रियगुणद्रष्टे सर्वप्रत्ययहेतवे असताच्छाय योक्ताय सदाभासाय ते नमः. अशा प्रकारे गजेंद्र स्तुती करू लागलाय. भिन्न भिन्न रूप धारण करणाऱ्या नटाचे मूळ रूप सामान्य प्रेक्षकालाही जे समजू शकत नाही, त्याप्रमाणे सत्वप्रधान देवता आणि ऋषी देखील तुमचं स्वरूप जाणू शकत नाहीत. मग ही दुसरी सामान्य माणसं तुम्हाला कसं जाणू शकतील? तुमच्या स्वरूपाचं वर्णन कोण करू शकेल? अशा या प्रभो, माझं रक्षण करा. मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमचं चरित्र अतिशय अगम्य आहे. मी वर्णन करण्यास असमर्थ आहे. मी तुमची स्तुती करण्यास असमर्थ आहे. हे प्रभो, माझ्यातल्या अज्ञानाचा नाश होवो आणि मला चांगलं मरण येवो. जो नित्यमुक्त असा प्रभू आहे, त्याला मी शरण आलेलो आहे. मी वंदन करतोय. आपल्या अंशाने सर्व जीवांच्या मनात अंतर्यामी रूपाने नित्य प्रगट तुम्ही होत असता. आपण सर्वांचे नियंत आहात, अनंत आहात. अशा आपणाला मी वंदन करीत आहे. मादृक प्रपन्न पशुपाश विमोक्षणाय. मी पशु आहे, काळाच्या पाशात अडकलो आहे. जीव मात्र पशु आहेत. प्रभो, मला काळापासून वाचवा. जिथं काळाचं अस्तित्व असणार नाही, तिथं मला घेऊन चला. मला आपल्या निजधामाला घेऊन चला. हे प्रभो, माझी विनंती ऐका. प्रभो, सत्वर या आणि माझी या पाशातून मुक्तता करा. मगरीच्या पाशातून माझी मुक्तता करा. शरणागताचे रक्षण करणारे हे प्रभो, माझे रक्षण करा. मी तुम्हाला शरण आलोय. दुःखाने आर्द्र होऊन गजेंद्राने याप्रमाणे श्रीहरींची स्तुती केली. आपण सुद्धा गजेंद्राप्रमाणे आर्द्र होऊन गजेंद्र मोक्षाचा पाठ केला तर आपलंही जीवन उजळून निघेल. त्या गजेंद्राच्या स्तुतीच्या एकेका श्लोकात दिव्य असं तेज भरलेलं आहे. अशा या स्तुतीचा पाठ नित्य केला तर अंतकाळी आपल्याला सुद्धा न्यायला परमेश्वर स्वतः येतील. प्रातःकाळी पवित्र होऊन जो कोणी व्यक्ती या भगवंतांच्या स्तुतीचा पाठ करेल, त्याची बुद्धी अंतकाळी सुद्धा निर्मळ राहील आणि त्या व्यक्तीला अंतकाळी सुद्धा भगवंताचं स्मरण राहील, हरीचं स्मरण राहील. अशा प्रकारे हे प्रभो, हे नाथा, हे भगवंता, सत्वर या, लवकर या. हे गोविंदा, हे नारायणा, मी दीन झालो आहे. मला काळाच्या जबड्यातून सोडवा. असा त्याचा धावा चाललाय. त्या गजराजाला सोडवण्यासाठी ब्रह्मादी कुणीही देवदेवता आल्या नाहीत. आता परमेश्वराला चिंता पडली की अरे, माझ्या भक्ताला आता कोण सोडवणार? तेव्हा स्वतः भगवंत धावत आलेत. द्वारकानाथ निराधाराचे आधार आहेत. अंतकाळी स्मरण करताच भगवान धावून येतात. भगवंत स्वतः येत आहेत असे पाहून
गजेंद्राने सरोवरातलं एक कमळाचं फूल तोडलं आणि ते भगवंताच्या दिशेने अर्पण केलंय. भगवंताला तुळस आणि कमळ फार आवडतात. भगवंताने त्या कमळाच्या फुलाचा स्वीकार केला आणि सुदर्शन चक्राने त्या मगरमच्छाचा वध केला. आपलं ज्ञान असं असावं की सर्वामध्ये भगवंत दिसावा. ज्याला ब्रह्मदृष्टी प्राप्त होते तोच सर्वत्र आणि सर्व वस्तूत भगवंताचे दर्शन करू शकतो. माणसाला अज्ञानाच्या मिठीतून सुटायचं आहे. भगवंताने सुदर्शन चक्राने मगरमच्छाचा वध केला म्हणजेच सुदर्शन भगवंतांच्या दर्शनाने काळाचा सुद्धा नाश होतो. सुदर्शनाने काळरूपी मगरीचा नाश केला. याचा अर्थ असाही होतो की तुमची दृष्टी जेव्हा सर्वाभूती परमेश्वराचे दर्शन करणारी होईल तेव्हाच तुम्ही काळाच्या जबड्यातून मुक्त व्हाल आणि तेव्हा तुम्ही सुद्धा काळाला जिंकून घ्याल. ज्याच्या हृदयात सर्वाभूती भगवंत भाव जागृत होईल तो काळाच्या बंधनातून मुक्त होईल असा सुद्धा इथे अर्थ होऊ शकतो. सर्वाठाई श्रीकृष्णाचे दर्शन करता करता त्याला स्वतःच्या अंतरातच श्रीकृष्णाचे दर्शन होऊन जाईल. शरण आलेल्या गजेंद्राचा भगवंताने ज्याप्रमाणे उद्धार केला त्याप्रमाणेच शरण आलेल्या सर्व जीवांचा प्रभू उद्धार करतात. गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहे. जेव्हा भगवंतांनी पाहिलं तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढलं आणि सर्व देवदेवता हे सगळं दृश्य पाहण्यासाठी तिथे अवतरले आहेत. भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचं तोंड फाडलं आणि गजेंद्राला सोडवलंय. स्वर्गामध्ये दुंदुबी वाजू लागल्या, गंधर्व नाचू गाऊ लागलेत. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करायला लागली आहेत. त्यांच्या कर्माची प्रशंसा करत त्याच्यावर फुलांचा वर्षाव करू लागलेत. इकडे काय झालं तर मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीरांनी संपन्न झाला. हा मगर म्हणजे पूर्वीच्या हुहू नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही मगरीची गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो सुद्धा मुक्त होऊन पुन्हा गंधर्व म्हणून गंधर्व लोकात निघून गेलेला आहे. भगवंतांच्या कृपेने त्याचं सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहत असतानाच तो आपल्या लोकात निघून गेलेला आहे. भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्र सुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला आणि त्यालाही भगवंतांचं रूप प्राप्त झाले. तो पितांबरधारी चतुर्भुज झाला. हा गजेंद्र सुद्धा पूर्वजन्मात द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. या गजेंद्राचं पूर्वीचं नाव होतं इंद्रद्युम्न. तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा इंद्रद्युम्न एकदा मलय पर्वतावरील आश्रमात राहत होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेश धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौन व्रत धारण करून एकाग्र चित्ताने सर्व शक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याच वेळी कीर्तिमान असे अगस्त्य मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तेथे येऊन पोचले. आपल्या आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषींना अतिशय क्रोध आला आणि त्या क्रोधातच त्यांनी राजाला शाप दिला. हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणार आहे. हत्तीप्रमाणे याची जड बुद्धी आहे, म्हणून याला अज्ञानी हत्तीची योनी प्राप्त हो. भगवान अगस्त्य ऋषींनी याप्रमाणे शाप दिला आणि ते आपल्या शिष्यांसह तिथून निघून गेले. हे आपले प्रारब्धच आहे असे मानून इंद्रद्युम्नाने फक्त अगस्तींना मनोमन नमस्कार केला. यानंतर स्वतःचे विस्मरण घडवणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली. परंतु भगवंतांच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊन सुद्धा
त्याला भगवंतांची स्मृती मात्र कायम राहिली. अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून गजेंद्राला आपलं पार्षद बनवलं. गंधर्व, सिद्ध, देवता भगवंतांच्या लीलाचं गायन करू लागले आणि नंतर पार्षद रूप मिळालेल्या गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक अशा वैकुंठ धामाकडे परत गेलेले आहेत. भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा ही ऐकल्याने कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे होतील आणि ही ऐकणाऱ्याला यश आणि स्वर्ग मिळेल. सकाळी उठल्यानंतर शुचिरभूत होऊन या गजेंद्र मोक्ष स्तुतीचा पाठ करावा. म्हणजे अंतकाळी जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून ही गजेंद्राने केलेल्या स्तुतीचं स्तवन करतील त्यांना मृत्यूसमयी निर्मळ बुद्धी मिळेल आणि अंतकाळी त्यांना हरीचं स्मरण राहील. आता पुढे शुकाचार्य सांगतायत परीक्षिताला, परीक्षिता, भगवंतांची ही गजेंद्र मोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे, ही मी तुला आत्ता सांगितली. आता रैवत मन्वंतराची कथा मी तुला सांगतो. 4थ्या मन्वंतरात गजेंद्र मोक्षाची जी कथा झाली ती मी तुला सांगितली. आता 5व्या मनूकडे आपण जाऊया. 5व्या मनूचं नाव होतं रैवत. 4था मनू तामस, त्याचा सख्खा भाऊ रैवत. अर्जुन, बली, विंध्य हे त्याचे पुत्र आहेत. आणि त्या मन्वंतरामध्ये इंद्राचं नाव होतं विभू. भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते. आणि सप्तर्षींची नावं होती हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू. त्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषींच्या पत्नीचे नाव होते विकुंठा आणि त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वतः भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. लक्ष्मी देवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठ धाम निर्माण केले. आता 6वा मनू आहे, त्याचा पुत्र चाक्षुष होता. चक्षु याचा पुत्र चाक्षुष. पुरु, पुरुष आणि सुद्युम्न हे या चाक्षुषाचे पुत्र आहेत. आणि इंद्राचं नाव आहे मंत्रद्रुम. मंत्रद्रुम हे इंद्राचं नाव आहे. आणि देवगणांचं नाव आहे आप्य. सप्तर्षींची नावं आहेत हविष्मा, वीरक अशी आहेत. या मन्वंतरामध्ये भगवंतांनी अजित नावाचा अंशावतार धारण केलेला आहे. वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार भगवंतांनी ग्रहण केलेला आहे. आणि या मन्वंतरामध्ये समुद्र मंथन करून देवांना अमृत मिळवून दिलेलं आहे. ते अमृत देवांना पाजले. स्वतः विष्णूने कूर्म रूप धारण करून मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. आता परीक्षित विचारतोय, भगवंताने समुद्र मंथन कसं केलं? कूर्म रूप धारण करून मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर का धारण केलं? देवाला अमृत कसं पाजलं? आता ही जी कथा आहे ती आपण पुढल्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.